ही मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली? हे महाराष्ट्र राज्य कसं घडलं? नाही ना सांगू शकत. हेच तर आमच्या बलिदानाचं दुर्दैव आहे. काय घडलं होतं ते ऐकायचंय? ऐक. 15 ऑक्टोबर 1938 मध्ये मुंबईतल्या साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा मराठी राज्यासाठी ठराव मांडला गेला. पण खऱ्या अर्थानं ही मागणी उचलून धरली ती 1946च्या संमेलनात श्रीयुत गणत्र्य माडखोलकरांनी. आणि त्यासाठी संघटित प्रयत्न करता यावेत म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला आणि पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरू विराजमान झाले. स्वातंत्र्य प्राप्तीच्या सुमारास भाषावार प्रांत रचनेसाठी न्यायमूर्ती S.K. दार यांचं कमिशन नेमलं होतं. आपल्या अहवालात भाषावार प्रांत रचना देशाच्या एकात्मतेचा घात करणारी आहे असा अभिप्राय देऊन या कमिशननं मूळ संकल्पनेला छेद दिला. एप्रिल 1949 मध्ये या कामासाठी पंडित नेहरू, सरदार पटेल आणि पट्टभी सीतारामय्या यांची JVP समिती नेमण्यात आली. खरं तर मुंबई हा कळीचा मुद्दा होता. त्यावेळेला मुंबईची औद्योगिक प्रगती वेगानं सुरू होती. म्हणूनच मुंबईतील धनिक भांडवलदार वर्ग स्वतःच्या फायद्यासाठी या शहरावरील आपली पकड कायम ठेवू पाहत. पण सर्व बाजूंनी महाराष्ट्राच्या भूभागानं वेढलेलं हे शहर वेगळं काढणं त्यांना शक्य नव्हतं. JVP समितीनंही पुढे मागे महाराष्ट्र स्वतंत्र झाला तरी त्यात मुंबईचा समावेश करता येणार नाही असा शेरा मारत भांडवलशाहीची बाजू घेतली. डिसेंबर 1953 केंद्र सरकारनं पुन्हा एकदा भाषावार प्रांत रचनेसाठी निवृत्त न्यायमूर्ती फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती केली. ह्या वेळेस सुद्धा महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना वगळून बाकी सर्व अन्य भाषिकांना त्यांची स्वतंत्र राज्य देण्यात आली. आपल्यावर जाणून बुजून अन्याय होतोय या भावनेनं महाराष्ट्रात संतापाचा ज्वालामुखी धगधगू लागला. 8 नोव्हेंबर 1955 काँग्रेस वर्किंग कमिटीनं अजून एक खेळ खेळत मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरात असा त्रिराज्याचा प्रस्ताव मांडून मराठी भाषिकांच्या कपाळात कुऱ्हाड घातली. या योजनेमुळे गुजरातला भाषिक राज्य मिळणार होतं पण महाराष्ट्र मात्र मुंबईला मुकणार होता. 18 नोव्हेंबर 1955 स्थळ चर्चगेट स्टेशन. 500 आंदोलनकर्त्यांचा मोर्चा त्वेषानं विधानसभेकडे निघाला. हा मोर्चा म्हणजे पुढे घडणाऱ्या संघर्षाची नांदी. त्या दिवशी भायखळ्याचं कारागृह संयुक्त महाराष्ट्राच्या जय जयकाराने दुमदुमून. 20 नोव्हेंबर 1955 चौपाटीला तत्कालीन मुख्यमंत्री श्रीयुत मोरारजी देसाई आणि श्रीयुत स.का. पाटील यांची सभा सुरू होती. या देशात काँग्रेस आहे तोवर मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही ही मोरारजींची वल्गना, तर आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई ही महाराष्ट्रात समाविष्ट केली जाणार नाही स.का. पाटलांचं वक्तव्य. हे ऐकून त्यांच्यावर दगड जोड्यांचा वर्षाव करत संतप्त जनतेनं सभा उधळून लावली. 21 नोव्हेंबर यांचा वर्षाव करत संतप्त जनतेनं सभा उधळून लावली. 21 नोव्हेंबर 1955 मुंबईत सार्वत्रिक संपाची हाक देण्यात आली होती. गिरण्या, कारखाने, गोद्या, वर्कशॉप बंद ठेवत 4.5 लाख कामगारांनी यात भाग घेतला. त्रिराज्य योजना मोडून काढण्यासाठी सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली एक विराट मोर्चा निघाला होता. मोर्चा फाउंटनच्या दिशेनं येताच पोलिसांचा चौफेर लाठी हल्ला सुरू झाला. जमाव पांगत नाही हे पाहून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. निशस्त्र आंदोलनकर्त्यांवर बंदुकीच्या फैरी झाडल्या गेल्या. शेवटी पहिल्या 15 जणांचा बळी घेत 300हून अधिक जखमींचं रक्त सांडत या चळवळीचं रक्तरंजित पर्व अशा निर्घृण पद्धतीनं सुरू झालं. 15 जानेवारी 1956 पंतप्रधानांनी केंद्र सरकारचा अमंगल निर्णय नभोवाणीवरून साऱ्या देशाला ऐकवला. विदर्भासह महाराष्ट्र आणि कच्छसह गुजरात अशी 2 स्वतंत्र राज्य जाहीर करून मुंबई केंद्र शासित केली गेली.
संतप्त झालेली मुंबईची जनता त्या रात्रीच निदर्शनासाठी रस्त्यावर उतरली. निदर्शकांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. पोलिसांनी गोळीबाराला सुरुवात केली. त्या सरकारी तबेल्याजवळ नाईट स्कूल मधून येणारा बंडू गोखले हा निष्पाप विद्यार्थी पाखरासारखा टिपला गेला. दुसऱ्या दिवशी जनतेनं उत्स्फूर्तपणे बंद पाळला. पहाटेपासूनच चळवळींच्या नेत्यांचं अटकसत्र सुरू होतं. कॉम्रेड डांगे आणि सेनापती बापट आधीच गदार झाले होते. पोलिसांच्या सशस्त्र गाड्या शहरात गस्त घालत होत्या. सर्वत्र संचारबंदी लागू केली होती. शूट टू किलचा हुकूम देण्यात आला होता. मुंबईला जणू लष्करी छावणीचं स्वरूप आलं होतं. सतत एक आठवडा पोलिसांच्या गोळीबाराचं पाशवी थैमान सुरू होतं. 16 जानेवारी ते 23 जानेवारी या 7 दिवसात मोरारजींच्या हुकुमावरून 442 वेळा गोळीबार करण्यात आला. त्यात 90 मृत्यू तर 400हून अधिक जखमी झाले होते. मुंबई शांत होण्याची चिन्ह दिसत नव्हती. संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. या आंदोलनाचं रौद्र स्वरूप पाहून महाराष्ट्र काँग्रेसचे नेते हादरून गेले. विधानसभेत या गोळीबाराच्या चौकशीची मागणी सुद्धा हुकुमशहा मोरारजींनी फेटाळून लावली. स्वातंत्र्य मिळून अवघी 9 वर्ष होत नाहीत, तोच एवढं भयंकर क्रौर्य मराठी भूमिपुत्रांच्या वाट्याला आलं. ऐनवेळी परिषद बरखास्त करून शंकरराव देवांनी चळवळीतून माघार घेताच लढा पुढे चालू ठेवण्यासाठी SM जोशी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समिती उदयाला आली. मुंबईतल्या गोळीबाराचे पडसाद दिल्लीतही उमटले. अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी मुंबई केंद्रशासित करण्याच्या विरोधात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. लोकसभेत नागरी स्वातंत्र्याची गळचेपी करणारे तुम्ही एक हुकुमशहा आहात अशी मर्मभेदी तोफ डागत नेहरूंसह साऱ्या सभागृहाला त्यांनी अचंबित करून सोडलं. या प्रसंगानं लक्षावधी मराठी जनतेत क्रांतीचं स्फुल्लिंग चेतवलं. कम्युनिस्ट, समाजवादी, प्रजा समाजवादी, शेतकरी कामगार संघटना, सोशलिस्ट असे अनेक पक्ष आपले भेद, पक्षीय प्रतिमा बाजूला ठेवून अखंड महाराष्ट्रासाठी समितीच्या झेंड्याखाली एकवटले. या लढ्यात तरुणांनी तर आहुत्या दिल्याच, पण अहिल्या रांगणेकर, विमल रणदिवे, गोदावरी परुळेकर, कॉम्रेड तारा रेड्डी अशा अनेक महिलांनी या लढ्याचं नेतृत्व करत गोळीबार, तुरुंगवास कशाचीही तमा बाळगली नाही. एकीकडे आचार्य अत्रे आपल्या घणाघाती भाषणांनी सरकारवर प्रहार करत होते, तर बाळासाहेब ठाकरे मावळा या नावानं व्यंगचित्र काढून सरकारची व्यंग लोकांसमोर आणत होते. 27 जुलै 1956 जय महाराज 2000 मराठी भूमिपुत्रांनी थेट संसदेवर धडक दिली. शाहीर अमर शेख यांनी डफावर थाप मारून जागा मराठा आम जमाना बदलेगा म्हणत दिल्लीचा तख्त हलवून सोडलं. शेवटी केंद्र शासित मुंबईचा निर्णय सरकारला गुंडाळून ठेवावा लागला. पण संघर्ष अजूनही संपला नव्हता. ऑक्टोबर 1956 लोकसभेतील बहुमताच्या बळावर मुंबईसह महाराष्ट्र आणि कच्छ सौराष्ट्रसह गुजरात असे एकत्र आणून नेहरूंनी द्विभाषिक राज्य लादलं. या नव्या राज्याला मुंबई राज्य असं नाव देऊन महाराष्ट्र ही अक्षरच पुसून टाकण्याचा डाव होता. नेमकं याच वेळी महाराष्ट्राचं अस्तित्व टिकवण्यासाठी आचार्य अत्रे यांचा दैनिक मराठा रणांगणात उतरला आणि संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. परिणामी मार्च 1957च्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचं पानिपत करून समितीने आपल्या विजयाचे चौघडे वाजवले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होणार असा संकेत देत मुंबई महानगरपालिकेवरही आपला ध्वज फडकावला. 30 नोव्हेंबर 1957 प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण पंडित नेहरूंच्या हस्ते होणार होतं. महाद्विभाषिकांच्या विरोधात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, आचार्य अत्रे, SM जोशी, कॉम्रेड डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, कॉम्रेड मिरजकर, दादासाहेब गायकवाड, गुलाबराव गणाचार्य अशी 52 कशी नेतृत्वाची फळी. 2 कौडी के मोल मराठा बिकने को तैयार नहीं अशा आविर्भावात काळे झेंडे घेऊन उभी ठाकल्यावर कोणाची विषाद उरली आहे.
नेहरू शांतपणे मान खाली घालून मोटारीतून निघून गेले. 8 मार्च 1960 मुंबईसह महाराष्ट्र राज्य संमत होऊन मुंबई सरकारनं द्विभाषिक राज्याचा शेवट करण्याची घोषणा केली. 30 एप्रिल 1960 नेहरूंनी संध्याकाळच्या प्रचंड सभेत महाराष्ट्र राज्याची ग्वाही फिरवली. रात्र 10 वाजता मुंबईत हजारोंच्या संख्येनं एकत्र येत लोकांनी मशाल मिरवणूक काढली आणि ठीक 12 वाजता इथेच याच जागेवर येऊन 106 हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. सरते शेवटी बेळगाव, कारवार हे म्हैसूर राज्यात घालून डांग सारखी 208 मराठी भाषिक गावं आणि 50 कोटी रुपये गुजरातला बहाल करत मुंबईसह महाराष्ट्र राज्य भारताच्या नकाशावर अवतरलं. 1 मे 1960 लाखोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या जनसागराच्या साक्षीनं महाराष्ट्र राज्याचा जन्मोत्सव सोहळा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते साजरा झाला. असा हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, विचारवंतांची, सुधारकांची, बुद्धिमंतांची कर्मभूमी. कितीतरी मराठी सुपुत्र ज्या मातीनं दिले तो हा महाराष्ट्र. राजकारण, समाजकारण, विज्ञान, साहित्य, संस्कृती, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राला आणि देशाला नावलौकिक मिळवून देण्यासाठी मराठी माणूस नेहमीच अग्रेसर राहील. मग आज याच महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाला अपमानित का व्हावं लागतंय? घरापासून रोजगारापर्यंत त्याला डावललं जात आहे. ज्या गिरणी कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी भांडवलशाही विरुद्ध लढा देत मुंबई मिळवली, त्या शेतकऱ्याला आज आत्महत्या कराव्या लागत आहे. गिरण्यांच्या जागी हायफाय मॉल उभे राहून गिरणी कामगार देशोधडीला लागलाय. ज्या शिवतीर्थानं महाराष्ट्र राज्य निर्मितीचा सोहळा पाहिला, त्याच शिवतीर्थावर लालू, मुलायम सारखे उपरे येऊन मराठी माणसाला आव्हान देतात आणि स्वतःला मराठी म्हणवणारे आपले राजकारणी वेगळे झेंडे घेऊन आपापसात भांडतात. आज काही महाराष्ट्र द्वेषी अमराठी विचारतायत, मुंबई कोणाच्या बापाची? अरे जाऊन सांगा त्यांना, मुंबई ही मराठी माणसाच्याच बापाची. कारण ज्यांनी आपलं रक्त सांडून ही मुंबई मिळवली त्यात तुझे वडील आहेत, तुझे आजोबा आहेत, तुझे पणजोबा आहेत. सावध हो. आज परप्रांतीयांचे लोंढे महाराष्ट्रावर आक्रमण करत इथले व्यवसाय, उद्योगधंदे, अर्थव्यवस्था काबीज करत तुला हळूहळू नामशेष करू पाहत आहे. मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आता पुन्हा एकदा तुला शिवधनुष्य उचलायचंय. उच्च शिक्षण घेऊन आपली बुद्धी परदेशात विकण्यापेक्षा आपल्याच मातीत प्रशासकीय सेवा, कॉर्पोरेट सेक्टर, IT सेक्टर, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, शेअर मार्केट अशा विविध क्षेत्रात पाय रोवून उभा राहा. परप्रांतीयांचा केवळ द्वेष करण्यापेक्षा त्यांची आक्रमकता, चिकाटी आणि मेहनत करण्याची वृत्ती आत्मसात करून कुठलेही छोटे मोठे व्यवसाय करायला लाज बाळगू नकोस. आणि स्वतःची प्रगती करत असताना मराठी समाजाला सुद्धा बरोबर नेण्यासाठी संघटित प्रयत्न कर. आज जर कच खाशील तर हे मराठ्यांचं राज्य जाऊन कुणीतरी उपरा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनत तुला डोकं सुद्धा वर काढू देणार नाही. जागा हो, अरे आमचं बलिदान असं वाया जाऊ देऊ नकोस.